इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. तुम्हाला अटक करण्याचा वॉरंट निघालेला आहे, जेणेकरून रितिकाचा काटा काढायचा आपण आणि आरोप कृष्णनच्या माथी मारायचा. पण हे होणार कसं? होईल स्नेहा, सर्व होईल. शोधलं का मग? कुठे मिळालं का? नाही, आज तरी नाही मिळालं, पण आशा आहे की लवकरच मला मिळेल. आता कृष्णाची भेट झाल्यावरच हा निर्णय घेतला जाऊ शकतो की आपलं काम कसं होणार आहे, मानसला सापळ्यात कसं फसवायचंय. हे बघ, त्या कृष्णन घाणेकरच्या अटकेचा वॉरंट, आणि मी कृष्णनला अटक करायला निघाले. आणि पोलिसांनी त्या बंगल्याला चारी बाजूने घेरले, म्हणजे कृष्ण तिथून निसटता का म्हणे. यांना आत्ताच यायचं होतं का? मिस्टर घाणेकर, पोलिसांनी तुमच्या बंगल्याला चारी बाजूनी घेरलेलं आहे. बॉस, तुम्ही कृष्णनचा एवढा विचार करू नका, तुम्ही स्वतःचा विचार करा. जर तुम्ही तिथं पकडला गेलात तर मग तुम्ही कायमचे कलेक्टर मॅडमच्या नजरेतून उतराल आणि मग प्रकरण एकदम बिघडून जाईल बघा. पण मग आता मी काय करू? तू म्हणतोयस ना पोलिसांनी बंगल्याला चारी बाजूने घेरलेलं आहे. आणि हो, मागच्या दाराने सटकायचा प्रयत्न नका करू, नाही तर पकडले जाल तुम्ही. ठीक आहे. मिस्टर घाणेकर, पोलिसांनी चारी बाजूने तुमच्या बंगल्याला घेरलेलं आहे. ओ माय गॉड, आता सांगा मी काय करू? सर, जर तुम्हाला आधीपासूनच कल्पना होती की तुमच्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट निघालं आहे, तर अशा वेळी तुम्ही आधीच पळून जायला हवं ओ होतं. ग्रेस, शटापा यू आर माय सेक्रेटरी, गाईड मी. आता मी काय करायचं बोला. हे पहा मिस्टर घाणेकर, मागे सुद्धा पोलीस असावेत, त्यामुळे मागून निसटणं सेफ नाही होणार. शिवाय आणखीन एक गोष्ट, जर मला इथे कोणी पाहिलं तर मात्र मी तुम्हाला कधीच कुठली मदत नाही करू शकणार. पण तुम्हा दोघांनाही माहिती आहे की पोलिसांनी चारी बाजूने घेरलं आहे, मग बाहेर कुठं जाणार आहात? मी इथे मानसला फसवण्यासाठी आलो होतो, पण बहुतेक मी स्वतःच फसलो. कावेरी, मला नाही वाटत की सूर्या खोटं बोलतोय. नाही, जर त्याला फक्त संशय असता तर तो इतक्या ठामपणे म्हणाला नसता की मानस कृष्णनला भेटलाय. भाऊ, ह्या बाबतीत एवढा विचार करून स्वतःवर त्रास ओढून घेऊ तू नकोस. माझं बोलणं समजून घ्यायचा प्रयत्न कर. जर मानस कृष्णन घाणेकरला भेटला असेल, पण जर त्यांच्या भेटीचा हेतू कुठला वेगळाच असेल तर त्यानेही आपल्यापासूनही बाप घालत. सांगितलं का नाही आपल्याला? हे पहा कावेरी, मला हे नकोय की माझ्या मुलीनं स्वतःच्या कर्तव्याशी कुठल्याही प्रकारची तडजोड करावी. पण जर स्वतःच्या सौभाग्यासाठी तिला तडजोड करावी लागली तर मला ते सहन नाही होणार. भाऊ, मला वाटतं की आपण ह्याविषयी स्पष्टपणे मानसशी. रितिका आली नाही अजून? येईलच बाळा, तू ये इथे बस ना. आम्ही नुकतंच तुझ्याविषयीच बोलत होतो. हो ना, बस. अच्छा, माझ्याविषयी काय बोलत होतात? हेच की कामाची चिंता मुळीच करू नकोस. एक ना एक दिवस तुला काम जरूर मिळेल. हे बघ मानस, जर तू नोकरीसाठी एवढा उद्विग्न होशील, एवढं डेस्परेशन दाखवशील, तर जो कोणी तुला नोकरी देईल ना, तो ह्या गोष्टीचा फायदा उठवेल की तू रितिकाचा पती आहे, शिवाय तुझी पत्नी एक कलेक्टर आहे.
जज साहेब, मला काम हवंय आणि मी ते मिळवीन सुद्धा, पण स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या लायकीवर. रितिकाच्या नावाचा आधार घ्यायचा असताना जज साहेब, तर या नोकरीला मी ठोकर नसती मारली आज. तू कुठल्या कामाला ठोकर मारलीस? हो कावेरीजी, यासाठीच मी अपसेट होतो. तिथे काम मिळवण्यासाठीच मी खरं गेलो होतो, पण तिथे माझी भेट कृष्णन घाणेकरशी झाली. कृष्णन घाणेकर? हो, आम्हाला तो ओळखतो व्यवस्थित. आमच्या चॅनेलला पूर्वी त्याने फायनान्स सुद्धा केला होता. तो व्यवस्थित जाणून होता की मी काम मिळवायला चालू आहे. इनफॅक्ट कृष्णने माझ्यासाठी अपॉइंटमेंट लेटर सुद्धा रेडी करून ठेवलं होतं. पण त्याची एक अट होती की मी रितिकाला सांगून त्याच्या विरुद्ध जी केस चालली आहे ती थांबवायला लावायची. हो, आय सी. त्याचं म्हणणं होतं की पती या नात्याने मी माझ्या पत्नीवर हात दबाव टाकावा, तिला सांगावं की केस मिटवून टाक. पण जज साहेब, तो ओळखत नाही मला. माझ्यासाठी माझी सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्वाची आहे. मी तिच्याशी तडजोड चुकूनही नाही करणार. शिवाय माझी ही पण इच्छा नाहीये की रितिकाने स्वतःच्या कर्तव्याशी तडजोड करावी. त्यामुळे मी ते लेटर फाडलं आणि त्याच्यासमोर नोकरीवर लाथ मारून आलो. नोकरी तर मी मिळवणारच आहे जज साहेब, पण स्वतःच्या हिमतीवर, माझ्या पत्नीचा आधार घेऊन नाही. माझ्यामुळे माझ्या पत्नीची मान चुकेल तो दिवस कधीच नाही येणार. मी वचन देतो तुम्हाला. पाहिलंच भाऊ, आली ना वस्तुस्थितीसमोर. पूर्ण जाणल्याविना कधीच कुणाविषयी असे विचार मनात आणता कामा नयेत. तुला उलट गर्व वाटला पाहिजे भाऊ. तुझा जावई एवढा सच्चा आणि प्रामाणिक आहे. योग्य बोलतेस कावेरी. सूर्याचं बोलणं ऐकून मी खूपच गोंधळून गेलो होतो. सूर्या आणि स्नेहा सकाळीच देवळात गेलेत, अजून आले का नाहीत? मला कोणी अटक नाही करू शकणार हो. कोणाची हिंमतच नाही की माझ्यावर हात टाकेल. पण त्या कलेक्टरची एवढी हिंमत मला अटक करणार ती. मला काम डाऊन मिस्टर घाणेकर, मी प्रयत्न करतोय. नो सर, हे योग्य नाहीये. मिस्टर सूर्या, हां तुम्ही कलेक्टरचे काका आहेत ना? हां. आता काकाला वाचवायला कलेक्टर मला स्वतःच सोडेल बघा. सेफ अँड सेक्युअर्ड. हे तुम्ही काय करताय? हे बघा, हे ठीक नाहीये. तुम्हाला कदाचित माहीत नसावं की तुम्ही मला कव्हर केलं तरी पण इथं निसटू नाही शकणार. हो सर, सूर्य योग्य बोलतोय. तुम्ही प्लीज ही गोष्ट मान्य करण्याचा प्रयत्न करा सर. अशा परिस्थितीत तुमची अटक होणंच योग्य आहे. पण तुम्ही जर असं होऊ दिलं नाहीत ना, तर दोन गोष्टी होतील. आज तुम्ही क्रिमिनल ठरले जाल सर, किंवा मग पोलिसांच्या गोळीची शिकार. सर, मला असं वाटतं की तुम्ही आज सरेंडर व्हावं सर. तुम्हाला अटक झाली ना सर, तर कोण सांगावं, 1-2 दिवसात तुम्हाला जामीन सुद्धा मिळेल. सर प्लीज प्लीज ही बाब तुम्ही मान्य करा. ही ग्रेसी बरोबर बोलतीये. कृष्ण साहेब, पुढे नंतर मी आहेच ना तुम्हाला मदत करायला. येस,
मी या कलेक्टरला असा काही सबक शिकवेन मिस्टर सूर्या की ते जिंदगी भर मला विसरणार नाही बघा. कारण माझं नावच आहे कृष्णन घाणेकर. ग्रेसी येस सर. हे ठेव कुठं तरी. हे पहा मिस्टर घाणेकर, तुम्ही एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, माझं नाव कुठेच येतं कामा नये. कारण जर मी फसलो तर मी तुमच्या कुठल्याच मदतीच्या लायक राहणार नाही. प्लीज बी केअरफुल. मी इथेच कुठेतरी लपतो. ओके. बोल ती बंद झाली का? ह्यांच्या गप्प बसण्यावरूनच कळतंय यांना नक्कीच कल्पना होती की ह्यांचा शाही पाहुणचार करणारे आलेत. आता तुला कायद्याच्या ताकदीचा अंदाज नक्कीच आला असेल. कारण कायद्याचे हात तुझ्या गळ्यापर्यंत पोचलेत. आता तुझी तिथंच रवानगी करणार आहोत जिथे सरकारनं तुम्हा लोकांसाठी जागा बनवून ठेवली. अरेस्ट हिम. अरेस्ट हिम. Hey Dipali, very good. I'm so proud of you. You know Dipali, आपल्या समाजात काही अशी सुद्धा लोक आहेत जी आपल्या पैशांच्या जोरावर, ताकदीच्या जोरावर, अप्रोचच्या बळावर कायद्याशी खेळ खेळत बसतात. त्यांना वाटतं की ते वाटेल ते करू शकतात. आणि याचसाठी अशा लोकांना धडा शिकवणं खूपच गरजेचं असतं. तू या कृष्णन घाणेकरच्या बाबतीत अशी काही चार्जशीट बनव की त्याला अद्दल घडेल. तो समजून चुकेल की कायदा पोरखेळ नाहीये. यापुढे तो असं वागणार नाही. वेल डन, वेल डन. बाय. एवढा उशीर का झाला? ताई मी ताई अहो देवळातच उशीर झाला. देवळात खूप गर्दी होती ना म्हणून. मी केव्हापासून वाट पाहते तुम्हा दोघांची. आम्हा दोघांची? हो, मानसच्या बाबतीत तू जी वाच्यता केली होतीस ना, पुन्हा तशी वाच्यता करू नकोस. पण तुला ही बातमी दिली कोणी की मानस कृष्णनला भेटायला गेला होता? ताई, ज्या ऑफिसमध्ये कृष्णन आणि मानसची भेट झाली होती त्याच ऑफिसमध्ये माझा एक दोस्त कामाला आहे. तर तोच बोलला मला. तुझ्या त्या दोस्ताने तुला पूर्ण माहिती नाही सांगितली? नाही, पण झाले काय? पूर्ण जाणून न घेता कधी वाच्यता करायची नसते सूर्या. एवढ्या क्षुल्लक गोष्टीमुळे वातावरण किती बिघडू शकतं याचा अंदाज आहे का तुला? अहो तुम्ही काय बोलताय ताई? मानस जर कृष्णला भेटायला गेला होता तर ही क्षुल्लक गोष्ट होऊ शकत नाही ना. अशाने रितिकाची बदनामी होऊ शकते. ह्या घराच्या इज्जतीला धक्का पोहोचू शकतो. तसं पण मोठ्या मुश्किलीने रितिकाची पुन्हा पोस्टिंग झालीये.
मला सगळं ठाऊक आहे स्नेहा. रितिकाच्या पोस्टिंग विषयीही. रितिकाची एवढी तुला काळजी आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मला हे नकोय की तुम्हा दोघांच्या कुठल्याही चुकीमुळे निव्वळ रितिकाच्या वैवाहिक जीवनात कुठल्याही तऱ्हेचा प्रॉब्लेम यावा. मोठ्या मुश्किलीने रितिका आणि मानस पुन्हा एकदा जवळ आलेत. पण झालंय काय ताई? त्याचं काय आहे सूर्या? तुम्ही विचार न करताच मानस विषयी बोलून टाकलत की मानस कृष्णनला भेटायला गेला होता. पण प्रत्यक्षात तसं नाहीये. मानस कृष्णनला भेटायला नव्हता गेला. उलट कृष्णननेच मानसची भेट घेतली. त्यांनी मानसला एक जॉब ऑफर केला. पण मानसने ते अपॉइंटमेंट लेटरच फाडून फेकून दिलं. मुख्य म्हणजे मानसला कुठल्याही प्रकारची तडजोड करायची नव्हती. ओ, पण तू मात्र सरळ सांगून टाकलंस की मानसच कृष्णनला भेटायला गेला होता. मानसला संशयाच्या घेऱ्यात उभं केलंस. पुढच्या वेळी कोणत्याही बाबतीत काहीही बोलण्यापूर्वी एकदा व्यवस्थित विचार करत जा की तू काय बोलतोस. एकदा व्यवस्थित विचार करत जा की तू काय बोलतोस. अय्या मॅडम, तू मला अटक करून चांगलं नाही केलं का? तू तर नुकताच SP चा चार्ज घेतला हो. तुला ठाऊक का नाही की माझा वाशिला कुठे कुठे आहे तो? तेच जाणून घेण्यासाठी तर तुला अरेस्ट केलंय ना कृष्णन. सापाला जोवर डिवचत नाही ना तोवर तो आपला फणा किती वर करू शकतो हे समजतच नाही. आता मला हेच बघायचंय की तू तुझा फणा किती वर काढू शकतोस. शिवाय तसंही तुझ्या ह्या फण्याला ठेचून काढण्याची वेळ आता येऊन ठेपलीये. तू तुझ्या ज्या विषारी दातांनी गर्भात वाढणाऱ्या कोवळ्या मुलींना डंख मारत आलायस ना, मी ते आता ठेचून काढणार आहे. अय्यो मॅडम, तुझ्या आधी सुद्धा खूप मोठमोठे ऑफिसर आले आणि निघून गेले. कोणीच मला काही नाही केलं. पण मी केलं ना. तुझ्यासारख्या लोकांना बर्बाद करण्यासाठीच मी ह्या शहरामध्ये आली आहे. तुझ्यासारखे लोक ह्या समाजासाठी कलंक आहेत आणि हा कलंक मिटवण्याचा मी विडा उचललाय. फक्त असंच समज, सुरुवात तुझ्यापासून झालीय. तू मला अटक केलीस याहून जास्त काहीच नाही. अगं तू काही जज नाही आहेस जी मला निर्णय ऐकवते. अय्यो मॅडम, निर्णय ऐकवणं तर न्यायालयाचं काम आहे. आणि मला ठाऊक आहे की कायद्याच्या पळवाटा काय आहेत ते. तुझे एकूण एक हे तू धुळीत नाही मिळवले ना तर माझं नाव दीपाली नाही. तुला खूप घमेंड आहे ना स्वतःची की जरी मी तुला अटक करून आणलेलं असलं तरी तू कायद्याच्या डोळ्यात धूळफेक करून निसटून जाशील. पण आता असं नाही होणार, कारण तुझ्या गुन्ह्यांचा लेखाजोखा न्यायालयात पोहोचेल आणि तुझा कुठलाही वकील तुला वाचवू नाही शकणार. तुझी जागा जेलच आहे आणि तुझं उरलेलं आयुष्य इथेच सरेल. तुला जे काय करायचं ते तू करा, पण मी या केस मधून सुटूनच दाखवीन हो. कारण माझी ही केस मोठ्यात मोठा वकील अडवेल. ही ताई ज्या प्रकारे आपल्यावर प्रश्नांचा भडीमार करत होती त्यावरनं असंच वाटतंय की मानसशी त्यांचं ह्या मुद्द्यावर बोलणं झालेलं आहे आणि मानसने सुद्धा या मुद्द्यावर स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण
पण तुझं कृष्णनशी काय बोलणं झालं? काय म्हणाला कृष्णन? तो काय म्हणणार, पण स्वतःला वाचवणं माझ्यासाठी खूप कठीण झालं होतं. आज रितिकासमोर वस्तुस्थिती येता येता राहिली. मोठ्या मुश्किलीने निसटून आलोय मी. काय सांगतोयस काय तू? रितिका तिथे पण पोहोचली होती? रितिका नाही, तिची SP मैत्रीण तिथे पोहोचली होती. कृष्णनला पकडून नेण्यात आलं. ही रितिकाची मैत्रीण जेव्हापासून आली आहे ना, तिची ताकद दुपटीने वाढलेली आहे. मी कृष्णनला आपल्या काह्यात घ्यायला बघत होतो, पण तेवढ्यात पोलीसच तिथे पोहोचले. ते तर बरं झालं की पोलिसांनी बंगल्याचा शोध नाही घेतला, नाहीतर मी तर फसलोच असतो. शिवाय जो आरोप मी मानसवर लावायला पाहत होतो तो माझ्यावरच लागला असता. कृष्णन पोलिसांना हे तर सांगणार नाही ना की तू त्याला मिळालेला आहेस? नाही, तो असं नाही करणार. खूप भारी पडलं असतं तर मी पकडलो गेलो असतो. भलं हो त्या कुंदनचं की त्याने शेवटच्या खटक्याला फोन केला. पण एक गोष्ट निश्चित आहे, रितिकाने कृष्णनला अटक करून जखमी सापाच्या शेपटीवर पाय ठेवला. आता तो साप त्याला केव्हाही डसू शकतो. तो रितिकाला डसो व न डसो, ही बाब आपल्यासाठी एक निमित्त होऊ शकतं. फक्त तू लवकरात लवकर हा विचार कर की रितिकाला आपल्या मार्गातनं दूर कसं करायचं, कुठल्या युक्तीचा वापर करू शकतो. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीव